नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी कायदे नियमनात्मक रचना या विषयांतर्गत आज आपण कायदेशीर उद्दिष्टे आणि कायदेशीर प्रतिफल तसेच व्यर्थ करार हे पाहणार आहोत. लीगॅलिटी अँड ऑब्जेक्ट्स ऑफ कन्सिडरेशन अँड व्हॉइड ॲग्रीमेंट्स. सर्वप्रथम कायदेशीर उद्दिष्टे आणि कायदेशीर प्रतिफल हे कलम 23 नुसार काय आहे ते आपण पाहूया. कोणताही करार कायदेशीर ठरण्यासाठी जशी कायदेशीर उद्देशांची आवश्यकता आहे तशीच कायदेशीर प्रतिफलाची आहे. कराराचे उद्दिष्ट व प्रतिफल कायदेशीर असेल तरच तो संबंधित पक्षांवर बंधनकारक ठरतो. कराराचे प्रतिफल कायदेशीर आहे पण उद्दिष्ट बेकायदेशीर आहे, पण करार प्रतिफल विरहित आहे असे करार व्यर्थ ठरतात. वाक्य नीट ऐका. कराराचे प्रतिफल कायदेशीर आहे हा एक भाग, पण उद्दिष्ट बेकायदेशीर आहे, पण करार प्रतिफल विरहित आहे असे करार व्यर्थ ठरतात. म्हणूनच कराराचा उद्देश व प्रतिफल कायदेशीर असणे अत्यंत आवश्यक आहे. बेकायदेशीर ठरावाची अंमलबजावणी करता येत नाही या संदर्भात पुढील विधान अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. प्रत्येक बेकायदेशीर ठराव व्यर्थ असतो, परंतु प्रत्येक व्यर्थ ठराव बेकायदेशीर असतोच असे नाही. प्रत्येक बेकायदेशीर ठराव व्यर्थ असतो, परंतु प्रत्येक व्यर्थ ठराव बेकायदेशीर असतोच असे नाही. यासाठी आपण उदाहरण पाहूया. एखादा ठराव काही कारणांमुळे बेकायदेशीर ठरतो, पण त्या ठरावाचा पूरक भाग व्यर्थ ठरत नाही. या विरुद्ध कधी कधी एखादा ठराव बेकायदेशीर असेल तर तो व्यर्थ ठरतोच, पण त्याची पूरक भाग सुद्धा बेकायदेशीर किंवा व्यर्थ ठरतो. आपण इथे उदाहरण पाहूया. अनिलने सुनीलच्या मालकीचे बैल 4,000 रुपयांना विकत घेण्याचा करार केला. म्हणजे करार कोण करताय? अनिल आणि सुनील. त्यासाठी त्याने उमेशकडून 3,000 रुपये कर्जाने घेतले. म्हणजे अनिलने उमेशकडून 3,000 रुपये घेतले आणि या 3,000च्या मोबदल्यात तो सुनीलकडून बैल खरेदी करणार आहे. कराराच्या दरम्यान बैलाचा मृत्यू झाला व ही बाब अनिल आणि सुनील यांना माहीत असते. म्हणजे अनिल आणि सुनील या दोघांमध्ये बैलाचा करार होणार असतो आणि मग बैल विकत घेण्याच्या करारामध्ये बैल प्रमुख असल्या कारणाने इथे आता बैलाचा मृत्यू झाला त्या दरम्यान आणि ही बाब दोन्ही करार करणाऱ्यांना माहीत आहे. कराराची विषय वस्तूच नष्ट झाल्यामुळे अनिल आणि सुनील यांच्यातील करार व्यर्थ ठरेल व तो रद्द होईल. मात्र याच आधारावर अनिल आणि उमेश मध्ये झालेला कर्जाचा व्यवहार व्यर्थ ठरत नाही. कारण काय झालंय? अनिलने उमेशकडून 3,000 रुपये घेतलेले आहेत. जरी बैल मेलेला असला म्हणून तो करार झाला नाही सुनील बरोबरचा, पण त्यासाठी त्याने जे उसने पैसे घेतले होते कर्जाच्या रूपाने ते मात्र तो देणं लागतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक ठरतो. दुसरं उदाहरण पाहूयात आपण. अ ने ब चा खून केल्यास क हा अ ला 50,000 रुपये देण्याचे वचन देतो. म्हणजे अ ने काय करायचं? ब चा खून करायचा आणि हा खून करायला कोण सांगतोय? क नावाचा व्यक्ती सांगतोय. जर अ ने तसं केलं तर क नावाचा व्यक्ती त्या अ नावाच्या व्यक्तीला खून करणाऱ्याला 50,000 रुपये देण्याचे वचन देतो. त्याकरता क 50,000 रुपये कर्ज ड कडून घेतो. म्हणजे क कडे सुद्धा पैसे नसतात तर तो ड कडून उसने पैसे घेतो आणि मग तो खून झाल्यानंतर तो अ ला देणार. एखाद्या व्यक्तीचा खून करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळेच अ आणि क यांच्यातील करारही बेकायदेशीर ठरेल, कारण कराराचा हेतूच बेकायदेशीर होता. याच अनुषंगाने क आणि ड यांच्यातील करारही बेकायदेशीर ठरतो. थोडक्यात मुख्य करार किंवा ठरावाचा उद्देश बेकायदेशीर असेल तर त्याच अनुषंगाने होणारे इतर ठरावही बेकायदेशीर ठरतात. म्हणूनच असं म्हटलेलं आहे, प्रत्येक बेकायदेशीर ठराव व्यर्थ असतो, परंतु प्रत्येक व्यर्थ ठराव बेकायदेशीर असतोच असे नाही. भारतीय करार कायद्यातील कलम 23 अनुसार पुढील प्रतिफल आणि उद्दिष्टे ही बेकायदेशीर ठरवलेली आहेत. नंबर 1. कराराचे उद्दिष्ट आणि प्रतिफल कायद्याने निषिद्ध ठरवले असेल तर असे करार बेकायदेशीर ठरतात. एखादा करार पूर्ण करताना कराराचे उद्दिष्ट व प्रतिफल इतर कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत असेल तर करार बेकायदेशीर ठरतो. नंबर 3. कराराचा उद्देश व प्रतिफल दुसऱ्याची फसवणूक करणारा असेल तर करार बेकायदेशीर ठरतो. नंबर 4. जर कराराचे उद्दिष्ट व प्रतिफल
एखाद्या व्यक्तीच्या शरीराला किंवा मालमत्तेला अपाय करणारे असेल तर करार बेकायदेशीर ठरेल. आणि नंबर 5, जर कराराचा उद्देश व प्रतिफल न्यायालयाच्या मतानुसार अनैतिक असेल तर करार अवैध ठरतो. यानंतर आपण सामाजिक धोरण किंवा लोकनीती विरुद्ध समजले जाणारे ठराव कोणते आहेत ते पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेने देशातील नागरिकांना काही अधिकार दिलेले आहेत. या हक्क किंवा अधिकारांचा वापर करून कोणत्याही व्यक्तीच्या सार्वजनिक जीवनाला किंवा समाज हिताला अपाय करणारे ठराव करता येणार नाहीत. सामान्यपणे जे ठराव सामाजिक रूढींचा भंग करणारे किंवा राष्ट्रहिताविरोधी असतात अशा ठरावांना समाज विरोधी ठराव असे म्हणतात. आता हे कोणकोणते आहेत ते पाहूयात आपण. सामाजिक धोरण किंवा लोकनीती विरुद्ध समजले जाणारे ठराव. ॲग्रीमेंट्स अपोज टू पब्लिक पॉलिसी. नंबर 1, न्यायदानाच्या कामात हस्तक्षेप करणे, इंटरफेरन्स विथ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. नंबर 2, दावा किंवा खटला प्रतिबंध करार, an agreement in restraint of legal proceedings. नंबर 3, व्यापार प्रतिबंध करार, an agreement in restraint of trade. नंबर 4, पैजेचा करार, वॅगरिंग ॲग्रीमेंट. नंबर 5, शत्रू पक्षांशी करार करणे, ट्रेडिंग विथ एनिमीज. नंबर 6, विवाह प्रतिबंध करार, an agreement in restraint of marriage. नंबर 7, व्यापाऱ्यांनी मक्तेदारी निर्माण करण्याचा करार करणे, an agreement to create monopoly. नंबर 8, ठरावातील बेकायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करणे, an agreement waive legality. नंबर 9, लिलावात वस्तूंची किंमत न बोलण्याचा ठराव, agreement not to bid at public. नंबर 10, पैसे देऊन मते मिळवणे किंवा नोकरी देण्याबाबतचा करार, agreement to influence election to public or traffic in public officers. यातील काही प्रमुख ठराव जे आहेत ते आपण पाहणार आहोत. नंबर 11, कर्जाची मुदत संपल्यावर कर्जदारावर दबाव आणणे, ॲग्रीमेंट नॉट टू प्लीड द बार ऑफ लिमिटेशन. नंबर 12, स्वतःचा हितसंबंध नसताना कोर्टात दावे लावणे किंवा त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीस मदत करणे, ॲग्रीमेंट बाय मेंटेनन्स अँड चॅरिटी. नंबर 13, वैवाहिक हितसंबंधास हानिकारक ठराव, ॲग्रीमेंट अगेन्स्ट मॅरिटल रिलेशन्स. नंबर 14, कर्तव्यात कसूर करण्यासंबंधी दुसऱ्या व्यक्तीशी ठराव करणे, ॲग्रीमेंट लीडिंग टू कमिट ब्रीच ऑफ ड्युटी. आणि नंबर 15, विवाहाची दलाली घेणे, मॅरेज ब्रोकरेज ॲग्रीमेंट. यातील काही ठराव आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. व्यर्थ करार किंवा ठराव. व्यर्थ करार किंवा व्यर्थ ठराव, व्हॉइड ॲग्रीमेंट्स. दोन पक्षातील करार कायदेशीर असून त्यांची अंमलबजावणी करता येणे शक्य असेल तर करार कायदेशीर ठरतो. मात्र अनेक ठरावांची किंवा करारांची अंमलबजावणी करता येणे शक्य असते. काही ठराव कायद्यातील कलम 2 मधील तरतुदींमुळे अंमलात आणता येत नाहीत. अशाच ठरावांना व्यर्थ ठराव म्हणून ओळखले जाते. अज्ञान व्यक्तीने केलेला ठराव, प्रतिफल नसलेला ठराव, मानसिक विकृत अवस्थेतील व्यक्तीने केलेला ठराव, सामाजिक हिताविरोधी ठराव इत्यादी. हे ठराव कायद्यातील निरनिराळ्या कलमांच्या अंतर्गत व्यर्थ म्हणून घोषित केलेले आहेत. याशिवाय सुरुवातीला काही ठराव पूर्णपणे मान्य असतात, पण त्यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे त्यांची अंमलबजावणी करणे शक्य होत नाही. अशा करारांनाही व्यर्थ ठराव असे म्हणतात. स्पष्टपणे व्यर्थ म्हणून घोषित केलेले ठराव आहेत ॲग्रीमेंट्स एक्सप्रेसली डिक्लेअर्ड एज व्हॉइड. त्यात कलम 11 नुसार अपात्र व्यक्तींनी केलेले ठराव, कलम 20 अनुसार चुकीच्या विषयवस्तू किंवा तथ्यांसंबंधी केलेले ठराव, कलम 23 व 24 बेकायदेशीर उद्देश व प्रतिफल असलेले ठराव, कलम 25 प्रतिफलाशिवाय असलेले ठराव, कलम 26 विवाहाला प्रतिबंध करणारे ठराव, कलम 27 व्यापार व व्यवसायावर प्रतिबंध करणारे ठराव, कलम 28 न्यायालयीन कारवाई करण्यावर प्रतिबंध घालणारे ठराव, कलम 29 अनिश्चितता असलेले ठराव, कलम 30 पैजेचे किंवा शर्यतीचे ठराव, कलम 56 अशक्य कृत्य करण्यासंबंधीचे ठराव. यातील काही ठराव आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यातला पहिला कलम 26 नुसार विवाहाला प्रतिबंध करणारा ठराव. भारतीय करार कायद्याच्या कलम 26 अनुसार प्रत्येक सज्ञान व्यक्तीला तिच्या मनपसंत सज्ञान व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार आहे. व्यक्तीची जात, धर्म, पंथ इत्यादी अगदीच भिन्न असतानाही कोणतीही व्यक्ती आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करू शकते. म्हणून ज्या ठरावाद्वारे
एखाद्या सज्ञान व्यक्तीला विवाह करण्यास प्रतिबंध किंवा मनाई करण्यात आली असेल तर असा ठराव व्यर्थ ठरतो. कलम 27 अनुसार व्यापार किंवा व्यवसायावर प्रतिबंध घालणारे ठराव. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य लोकशाही अर्थव्यवस्थेने दिलेले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कोणताही कायदेशीर व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा अथवा नोकरी करण्याचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला तिची बुद्धिमत्ता, कौशल्य, योग्यता, चातुर्य, ज्ञान इत्यादींचा पुरेपूर उपयोग करण्याची संधी असते. म्हणूनच व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर अडथळे निर्माण करणारे ठराव हे व्यर्थ ठरतात. भारतीय करार कायद्यातील कलम 27 अनुसार जो ठराव कोणताही कायदेशीर व्यापार, व्यवसाय किंवा उद्योग करण्याच्या स्वातंत्र्यावर प्रतिबंध आणत असेल किंवा अडथळे निर्माण करत असेल अशा ठरावाला व्यापार व व्यवसाय प्रतिबंध ठराव म्हणून ओळखले जाते व असे ठराव व्यर्थ ठरतात. कलम 28 नुसार न्यायालयीन कारवाई करण्यावर प्रतिबंध घालणारे ठराव. एखाद्या करारातून निर्माण झालेल्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्याचा हक्क असतो. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीच्या हक्कावर प्रतिबंध घालणारा ठराव व्यर्थ ठरतो. कलम 28 अनुसार ज्या ठरावाद्वारे एखाद्या व्यक्तीला एखाद्या कारणामुळे निर्माण झालेल्या हक्काची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येणार नाही असा प्रतिबंध लावण्यात येत असेल तर तो ठराव व्यर्थ मानण्यात येतो. आणि कलम 29 नुसार अनिश्चितता असलेले ठराव. ज्या ठरावाचा अर्थ निश्चित किंवा ज्या ठरावाचा अर्थ निश्चित करता येत नाही, म्हणजेच ठरावाद्वारे निर्माण होणारी जबाबदारी ज्यामध्ये निश्चित करता येत नाही असे ठराव व्यर्थ ठरतात. तर पुढील सेशनमध्ये आपण या पुढील भाग पाहू. धन्यवाद.